ते फुल नाही येणार. पुरुषांनी सुद्धा स्किन केअर लक्ष केलं पाहिजे. दिलं पाहिजे. फास्ट फूड केले पाहिजे त्यावर. शुगर, अर्ली एजिंग तसं आहे. लेझर ट्रीटमेंट इज बेस्ट ट्रीटमेंट. उन्हाळ्यामध्ये काय अशी स्पेशल काळजी घ्यायला पाहिजे स्किनसाठी? जे स्ट्रेच मार्क येतात प्रेग्नन्सीमध्ये त्याच्यासाठी प्रिकॉशन म्हणून मॉइश्चरायझर हेवी वापरलं पाहिजे. कोरियन स्किन आपण अचीव्ह करू शकत नाही. ऑइल आल्यासारखं वाटतंय, थोडीशी ग्रीसी वाटते, तर ती ऑइली स्किन असते. काही लोकांमध्ये ते रेटिनॉल लगेच सूट नाही होत. जे हेअरला टार्गेट करता करता लेझर स्किनला पण टार्गेट करतं. सल्फेट फ्री, पॅराबेन फ्री असे जे शॅम्पू आहेत ते यूज केले पाहिजे. नवीन नवीन प्रोडक्ट यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं नवीन नवीन प्रोडक्ट ट्राय नाही केले पाहिजे. क्लिन्झर, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन कंपल्सरी यूज केलं पाहिजे. पाणी 4 ते 5 लिटर वगैरे पिलं पाहिजे. डाएट मध्ये व्हेजिटेबल्स, फ्रुट्स वाढवले पाहिजे. उष्णता वाढते असे पदार्थ थोडे स्किप केले पाहिजे. वेलकम मॅम आणि थँक्यू सो मच पॉडकास्टला हो म्हणल्याबद्दल. आपले प्रेक्षक जे बऱ्याच विविध ठिकाणाहून आपल्याला बघणार आहेत, सो त्यांच्यासाठी तुम्ही प्लीज तुमची ओळख करून द्या. मी डॉक्टर अश्विनी नलावडे, क्लिनिकल कॉस्मेटॉलॉजिस्ट अँड ट्रायकॉलॉजिस्ट, संजीवनी स्किन हेअर लेझर क्लिनिक, कुर्डुवाडी. आपण बेसिक्सपासून सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं तर मला वाटतं की आपण ज्या भागामध्ये आहे आता तिथे ऑब्व्हियसली म्हणजे स्किन काय असते हे वगैरे सगळ्यांना माहिती आहे, बट तरीसुद्धा एक बेसिक नॉलेज की स्किनचे आपल्या त्वचेचे काय काय प्रकार असतात आणि ते घर बसल्या बसल्या लोकांनी कसं ओळखायचे की आपली कोणती स्किन टाईप. स्किनचे तसं तर 4 प्रकार असतात. एक ऑइली स्किन, सेकंड वन इज ड्राय स्किन, थर्ड वन इज कॉम्बिनेशन स्किन आणि फोर्थ वन इज नॉर्मल स्किन. तर ड्राय स्किन जे असते ते ओळखायची कशी, तर आपण क्लिन्झिंग केल्यानंतर 2 तास काही न लावता स्किन जशी आहे तशी ठेवायची. त्याच्यानंतर जर तुम्हाला थोडंसं असं ओढून धरल्यासारखं वगैरे वाटते स्किन किंवा असं फील होतं आहे की स्क्रॅच पडल्यासारखे वाटत आहेत, तर ती जी स्किन असते ते ड्राय स्किन असते. त्याच्यानंतर ज्या स्किनवरती ऑइल आल्यासारखं वाटतंय, थोडीशी ग्रीसी वाटते, तर ती ऑइली स्किन असते. आणि कॉम्बिनेशन स्किन म्हणाल तर जे टिश्यू पेपर टेस्ट पण आपण करू शकतो. जसं की टिश्यू पेपरनी आपण जर टी झोन म्हणजे काय असतं, कपाळावरती, नाकावरती आणि हनवटीवरती टिश्यू पेपरनी टॅप केल्यानंतर टिश्यू पेपरनी टॅप केल्यानंतर जर तिथं आपल्याला टिश्यू पेपरवरती ऑइल दिसलं असेल, गालावरती पण टॅप करून बघायचं. तर तिथं जर ऑइल नसेल, नॉर्मल वाटत असेल, तर ती कॉम्बिनेशन स्किन असते. जसं की टी झोनला ऑइल आहे आणि चिकवरती ड्राय आहे. ओके, म्हणजे हा भाग ड्राय आहे पण हे सगळं ऑइली. टी झोन. फोर्थ वन इज नॉर्मल स्किन. जर हे वॉशिंग नंतर 2 तासानंतर तुम्हाला काहीच नाही जाणवलं, जसं की नॉर्मल वाटतंय की ड्राय वाटत नाहीये, कुठं ऑइल दिसत नाहीये, ग्रीसी दिसत नाहीये, तर ती नॉर्मल स्किन. आता हे जे टाइप्स बद्दल आपण बोललो ते टाइप्स एरिया वाईज पण डिफरंट असू शकतात की ऑल ओव्हर बॉडी राहते. जर ड्राय स्किन फेसची असेल तर बाकी बॉडीचे जे पार्ट्स आहेत तिथं पण ते ड्रायच वाटणार. ऑइली असेल तर बॅक ॲक्ने वगैरे असतातच, कारण ऑइली स्किन आहे तर पोस्ट वगैरे क्लॉग होतात, ऑइल सिक्रेशन जास्त प्रमाणात असतं. पाठीवर पण ॲक्ने येतात म्हणजे पाठीवरती पण ऑइल सिक्रेशन. विमेन आणि महिला आणि पुरुषांमधली स्किन काही वेगळी असते का? ते मेन आणि वुमेनमध्ये स्किन चेंजेस असतात. महिलांमध्ये स्किन जे असते ते थिन असते, थिन म्हणजेच पातळ असते, आणि पुरुषांमध्ये थिक असते. जसं की पातळ स्किन असल्यामुळे एजिंग थोडंसं लवकर दिसायला लागतं, आणि थिक स्किन जेंट्समध्ये जे असते तर त्याच्यामुळं त्यांच्या स्किनमध्ये कोलॅजिन इलॅस्टिन भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळं त्यांचं जे एजिंग असतं ते थोडं लेट सुरू होतं, जसं की महिलांच्या तुलनेत. ओके. मेन स्किन केअर हे आता सध्या खूप प्रचलित आहे. म्हणजे आता पुरुष सुद्धा असतील की जे स्वतःच्या स्किनकडे आणि पूर्ण स्किन केअर या गोष्टींकडे हळूहळू लक्ष द्यायला लागले. तर ते करणं म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की पुरुषांनी सुद्धा स्किन केअर केलं पाहिजे, दिलं पाहिजे? कमीत कमी माइल्ड क्लिन्झर, जसं की स्किन टाईपनुसार चेंज केला तरी चालेल, पण क्लिन्झर, मॉइश्चरायझर,
सनस्क्रीन हम्म. कंपल्सरी यूज केलं पाहिजे. हम्म. आणि जर स्किनमध्ये काही प्रॉब्लेम असतील जसे की पिगमेंटेशन ॲक्ने प्रॉब्लेम असेल तर डॉक्टरांना कन्सल्ट केलं पाहिजे. पण ते असं गरजेचं त्यांना वाटत नाही पुरुषांना. मग तुम्ही तुमचं ओपिनियन काय सांगतात की ते खरंच गरजेचं आहे, ते का केलं पाहिजे? हो, कारण स्किन वगैरे फेसची व्यवस्थित असेल तर थोडंसं कॉन्फिडंट वाटतं आणि स्किन केअर करणं गरजेचं तर आहेच, नाही असं नाही. हा, बरोबर आहे. म्हणजे आपल्या स्वतःला पण ते चांगलं वाटतं की जेव्हा आपण- थोडं कॉन्फिडंट फील बरोबर. करता येईल. तुमच्या मतानुसार ऑइली जी स्किन आहे ती कशी असते? पिंपल, ॲक्ने याचा काही टाईप असतो का? आणि त्याची काय ट्रीटमेंट किंवा काय कशी काळजी घ्यायला पाहिजे? हो, पिंपल्सचे टाईप असतात जसं की व्हाईट हेड्स पिंपल्समध्येच येतं. हो. व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स, पॅक्युला, पस्ट्रुला आणि नोड्युलर असतं आणि त्याच्यानंतर लास्ट स्टेज असते ती सिस्टिक ॲक्ने म्हणजे खूप मोठे जसं पस फॉर्मेशन त्याच्यात खूप जास्त असतं असे सिस्टिक ॲक्ने असतात. आणि जसं लाईफस्टाईलमुळं हार्मोनल चेंजेसमुळं वेगवेगळे ॲक्ने असतात जसं की हार्मोन्सचे जे ॲक्ने असतात ते इथून इथंपर्यंत म्हणजे हनवटीच्या जवळ वगैरे ॲक्ने येतात. डॅन्ड्रफ जर हेअरमध्ये डॅन्ड्रफ खूप जास्त असेल तर फोरहेडवरती ॲक्ने येतात. फोन जास्त प्रमाणात यूज होतो तर त्याचं जे आहे फोनचा डट, पिलोचा डट किंवा डर्टी क्लोथ्स नॅपकिन वगैरे यूज केले डर्टी असतील तर त्याचे ॲक्नेमुळे आपल्याला गालावरती चिक्सवरती दिसतात. म्हणजे प्रत्येक ह्याच्यात स्वच्छता ही बाळगलीच पाहिजे. इवन पिलो केसेस म्हणजे जे आपल्या 2 उशीच्या to 3 days नंतर चेंज केलेच पाहिजे पिलो कवर. 2-3 days नंतर चेंज Yes. वाव. आणि आता फेस टॉवल पण यूज करतात की स्पेशल फेस टॉवल पाहिजे कारण जे बॉडीची हे ते चेहऱ्याला लागू नये ते म्हणजे आहे. तुमचं काय योग्य आहे? हो. ओके. आणि तेही सेम 2-3 डेजला लाईक वॉश नेक्स्ट डे वॉश केलं तर चालेल ना, हो. बेटर आहे. हे जे पिंपल्सचे आपण टाईप्स आता ऐकले ते कसे डिफरन्शिएट होतात आणि त्याची काळजी पर्टिक्युलर काळजी कशी घेतली पाहिजे? आता हार्मोनल ॲक्ने असतील तर आपल्याला हार्मोन्सचं चेक केलं पाहिजे सगळे. आणि दुसरं म्हणजे लाईफस्टाईल वगैरे चेंज केली पाहिजे. डाएटवरती पण खूप जास्त डिपेंड राहतं. ज्याची ऑइली स्किन आहे त्यांनी ऑइली स्पायसी थोडंसं स्किप केलं पाहिजे जेणेकरून ॲक्ने वगैरे येणार नाहीत. दुसरं म्हणजे झोप 7 ते 8 तासाची कंपल्सरी पाहिजे, ती खूप कमी होत चाललेली आहे. आणि बाकी काय हार्मोन्स रेग्युलेशनसाठी एक्सरसाइज योगा करणं गरजेचं आहे. ओके. म्हणजे एकंदरीत लाईफस्टाईल तुमची चेंज व्यवस्थित पाहिजे. हां. ते आजकाल असं आहे की जेवढं जास्त जागरण, जितकी जास्त झोप कमी, त्याचं जरा कूल गोष्टींमध्ये ठेवलं. पण ते कूल नाही आहे ना. हां, बरोबर. म्हणजे सकाळी उठणं हे जरा बोरिंग वाटतं आजकाल. So, त्यामुळे ते जास्त- मेडिटेशन पण तेवढंच गरजेचं आहे. ओके. कारण हार्मोनल इम्बॅलन्स त्यानेच रिकवर होतो. आणि दुसरं म्हणजे डाएट ज्याच्या आहारामध्ये B12 ची कमतरता असते त्यांना पण ॲक्ने, स्किन हे रिलेटेड इश्यू होऊ शकतात. तुम्ही मेन्शन केलं की मेडिटेशन सुद्धा हे करणं गरजेचं आहे. ते स्ट्रेस आणि या गोष्टीचा सुद्धा इफेक्ट चेहऱ्यावर दिसून स्ट्रेसचा पण होतो. त्याच्यामुळे ॲक्ने वाढायचं हे होतं का? ॲक्ने, पिगमेंटेशन किंवा जास्त इम्पॅक्ट कशावरती पडतो तर एजिंगवरती. स्ट्रेसमुळे एजिंग जास्त दिसायला लवकर लवकर होतं आणि दिसायला. आणि ते चेहऱ्यावर सगळं कधी दिसून येतं. हो. म्हणजे सगळ्या गोष्टी जे काही बॉडीत इम्बॅलन्स होईल ते चेहऱ्यावर फेसवरती दिसतात. आता टेक्स्चर वगैरे याविषयी आपण बोललो, पण कलर, स्किनचा कलर आणि स्किनचा रंग स्पेशली इव्हन आपल्या गावाकडे या गोष्टीला खूप जास्त मान्यता दिली जाते. म्हणजे कलर फेअर पाहिजे, गोराच हवा, सावळा ड्रेसला जन्मता जरी सावळा असला तरी सुद्धा आईवडिलांना म्हणजे इव्हन रिलेटिव्ह वगैरे त्यांना वाटतं की नाही काहीतरी असेलच की जेणेकरून कलर गोरा होईल. तर कलर हा चेंज होऊ शकतो का एखाद्याचा? कलर चेंज असा होऊ शकत नाही. एखादा शेड कमी होऊ शकतो. जसे की ग्लुटाथिओन सारखे हायर अँटीऑक्सिडंट घेतले तर एखादा शेड कमी होऊ शकतो. पण कलर जास्त मॅटर नाहीच करत आहे. तर स्किन हेल्दी, त्याच्यावरती ग्लो पाहिजे. बाकी कलर चेंजेस असं काही एवढा फरक पडत नाही. ग्लुटाथिओन आहे पण एवढे चेंजेस नाही होत. एखादा शेड फक्त कमी होतो. आणि विथ सनस्क्रीन मॉइश्चरायझर तुम्ही जर ॲड केलं तर चेंजेस तर दिसणारच आहे.
म्हणजे एकंदरीत स्किन हेल्दी राहील असं नाही की पूर्ण लाईक जर सावळा किंवा हा डार्कर कलर असेल तर तो तो फेअर फेअर नाही होणार. नाही होणार. पण हे आपल्याकडच्या भागात किंवा इव्हन तो लोकांमध्ये गैरसमज आहे जास्त की नाही गोरच झालं पाहिजे, स्पेशली मुलींना आईवडिलांना इंटरेस्ट गोरातलं नाही तर ते कसं दिसून येईल, कसं बाहेर दिसेल वगैरे. तर असे अजूनही पेशंट्स येतात का, म्हणजे कोणाची डिमांड असते का? येतात. पण ते पेशंट असे असतात की त्यांनी सनस्क्रीन मॉइश्चरायझर कधीच वापरलेलं नसतं, प्लस बाकीचे जे आपल्याकडे ट्रीटमेंट अवेलेबल आहेत त्याचं कधी ट्रीटमेंट केलेलं नसतात. जेव्हा आपण ट्रीटमेंट सुरू करतो तेव्हा ते पिगमेंटेशन म्हणा किंवा स्किन टॅन झालेली आहे ते निघून जातं, त्यामुळं मग ते हॅपी असतात अच्छा. की सनस्क्रीन मॉइश्चरायझरनी बराच फरक पडतो, स्किनमध्ये बराच फरक पडतो. सगळे ऑल ओव्हर लाईक पूर्ण नेटवर पूर्ण सगळेजण एकच असतं की तुम्ही सनस्क्रीन ही वापरलीच पाहिजे. इव्हन मी तर असं पण ऐकलंय की तुम्ही दर 3 तासाला सनस्क्रीन ही रिअप्लाय केली पाहिजे, परत एकदा लावली पाहिजे. सो हे गरजेचं आहे की सनस्क्रीन वापरणं गरजेचं आहे. सकाळी एकदा, दुपारी एकदा सफिशियंट आहे, कारण आताचे सनस्क्रीन जे आहे ते लॉंग लास्टिंग आहे. जर तुम्ही स्विम वगैरे करणार असाल तर तेव्हा तुम्ही अप्लाय करू शकता आफ्टर 2 आवर 3 आवर. इव्हन घरात जरी असलं तरी 2 टाइम्स. हो, कारण UV रेज घरात पण येतात, ग्लासमधून पण येतात, विंडोज. हां, आणि प्लस आपला फोन स्क्रीन. फोनमध्ये ब्ल्यू लाईट्स असतात. ब्ल्यू लाईट्स पण तेवढ्याच हार्मफुल आहेत जसं की UV रेज आहे. ब्ल्यू लाईट्समुळं काय होतं, एजिंगचा प्रॉब्लेम येतो. कोलेजिन जे आहे त्याच्यावरती इम्पॅक्ट करतात ब्ल्यू रेज, मोबाईल्सचे, लॅपटॉपचे, आणि पिगमेंटेशन पण होऊ शकतं ब्ल्यू लाईट्समुळे. अच्छा, म्हणजे हा लॉंग टर्म इफेक्ट होऊ शकतो फोनचा. हो. मग त्यासाठी सनस्क्रीन 2 वेळाच रिअप्लाय केली तरी इनफ आहे. आणि जर तुम्ही सन एक्सपोजरमध्ये असाल तर 3 आवर्स 4 आवर्स ठीक आहे ना. जर सन एक्सपोजरमध्ये आहात, घरातच असाल तर 2 टाइम्स सफिशियंट. जर बाहेर काम असेल तर 3-4 तासांनी 3-4 आवर्स. हे सगळ्यांना रूल लागू होतो की ज्यांना फक्त पिगमेंटेशन नाही, हा रूल सगळ्यांना लागू होतो. ज्याला पिगमेंटेशन आहे त्यांनी प्रॉपर केअर घेणं गरजेचंच आहे, जसं की 3 आवर्स 4 आवर्स. ज्याच्या स्किनला काही इश्यू नाही आहे, नॉर्मल स्किन आहे, त्यांनी सकाळी मॉर्निंगला आणि दुपारी. कसं लावायचं सनस्क्रीन आणि किती लावायला पाहिजे? 2 फिंगर्स फक्त फेसला. जेव्हा आपण मानेवरती अप्लाय करतो तर अजून 1 फिंगर एक्स्ट्रा ऍड केली पाहिजे. म्हणजे 1 फिंगर इथे आणि 2 फिंगर्स फेसवरती. फेसवर सगळं. आणि कुठल्या वयापासून कंटिन्यू केलं पाहिजे हे लावायला? 16-17 नंतर सुरू केलं पाहिजे ते 30 पर्यंत. 30 नंतर मग आपल्याला थोडे सिरम्स वगैरे ऍड करावे लागतात, जसं की एजिंग सुरू होतं अबाव 30, तर रेटिनॉल वगैरे यूज करू शकतो आपण नाईट ऍप्लिकेशन. पण सनस्क्रीन इज मस्ट. ते पूर्ण लाईक एजिंग होईपर्यंत, म्हणजे शेवटपर्यंत सनस्क्रीन पाहिजे. बॉडी सनस्क्रीन पण हा एक प्रकार आहे. हो, बॉडीला पण गरज आहे सनस्क्रीनची, जसं की बॉडी पण एक्सपोजर, सन एक्सपोजर मध्ये येतेच ना, बॉडीला पण सनस्क्रीनची गरज आहे, प्लस मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन. आजकाल खूप जास्त आहे काय म्हणते ते नायासिनामाइड. नायासिनामाइड जे आहे ते ओपन पोर्ससाठी खूप चांगलं आहे. बाकी ऑइल कंट्रोल पण करतं, पण सॅलिसिलिक इज बेस्ट. ऑइल कंट्रोलिंगसाठी म्हणजे चेहऱ्याला तेल येतं त्यासाठी सॅलिसिलिक ॲसिड ठीक आहे. बट नायासिनामाइड हे लावणं गरजेचंच आहे की ठीक आहे? ज्याचे ओपन पोर्स आहेत त्यांना लावलं पाहिजे, पण असं नाही आहे की प्रत्येकाच्याच फेसला स्किनला सूट होईल असं नाही. तर नायासिनामाइड पर्टिक्युलरली ओपन पोर्ससाठीच आहे, बट सूट होतं नाही होतं चेक केलं. ओपन पोर्स म्हणजे नक्की? ओपन पोर्स म्हणजे पोर्स तर सगळ्याच्या स्किनला असतात, छिद्रांसारखं दिसतं. ते जे सनस्क्रीन यूज करत नाहीत त्यांना पण होऊ शकतं. असं काही नाही आहे की फक्त ऑइली स्किनमध्येच होईल ओपन पोर्स, असं काही नाही आहे. तर जे सनस्क्रीन यूज करत नाही आहेत त्यांना पण ओपन पोर्स होतात. ओके, म्हणजे ऑइली स्किनमध्ये थोडंसं जास्त प्रमाणात होतं, दिसून येतात. म्हणजे स्किनच्या टाईपचा काही याच्याशी रिलेटेड नाही आहे.
तसं आहे ऑइली स्किनसाठीच जास्त, म्हणजे ऑइली स्किनमध्येच ओपन पोर्स दिसतात, पण सन एक्सपोजर ज्याचा जास्त आहे त्याच्यात पण ओपन पोर्स दिसतात. सॅलिसिलिक ऍसिड आपण जे आता बोलतो त्याविषयी. सॅलिसिलिक ऍसिड हे ॲक्नेच्या पेशंटमध्ये यूज होतं. जसं की ते BHA आहे, म्हणजे जे क्लॉग्ड पोर्स आहे ते क्लीन करतं, प्लस ऑइल कंट्रोल करतं आणि ॲक्नेचा प्रॉब्लेम बऱ्यापैकी सॉल्व्ह होतो सॅलिसिलिक ॲसिडमुळे. आणि सॅलिसिलिक ऍसिड कसं आणि कोणी वापरलं पाहिजे? ज्याचे ॲक्नी प्रोन स्किन आहे, म्हणजेच जसं मी मगाशी सांगितलं स्किन टाईप, ज्याची ऑइली स्किन आहे त्यांनी सॅलिसिलिक ॲसिड वापरलं पाहिजे. बाकीचे ड्राय स्किनसाठी गरजेचं नाही आहे, कारण जास्त ड्राय होत जाणार. नॉर्मल स्किनसाठी पण गरजेचं नाही, कारण सॅलिसिलिक ॲसिड फक्त ऑइलवरती वर्क करतं, जसं की ऑइल कंट्रोलिंग, क्लॉग्ड पोर्स जे असतात ते क्लीन करतं. आणि कसं वापरायचं? सॅलिसिलिक ॲसिड नाईटला 2 to 3 ड्रॉप्स सिरम फेसवरती अप्लाय करायचं. फक्त नाईट? फक्त सेन्सिटिव्ह एरिया जो आहे, जो की लिप्सच्या साईड, आईजच्या साईडला, नोजच्या साईडला, हे एरिया थोडे अवॉइड करायचे, कारण ड्रायनेस येऊ शकतो. ते एव्हरीडे यूजसाठी सेफ आहे? तर खूप जास्त ऑइली स्किन असेल तर ठीक आहे, नाहीतर मग सकाळी जेंटल क्लीन्झर एखादं यूज करू शकता आणि मग नाईटला सॅलिसिलिक बेस फेस वॉश बेटर राहील. एव्हरीडे दररोज. हो, जास्त ऑइली असेल तर ट्वाइस अ डे सॅलिसिलिक ॲसिड बेस फेस वॉश चालेल. ग्लायकोलिक ऍसिड याचा काय उपयोग होतो आणि हे खरंच गरजेचं आहे का? ग्लायकोलिक ॲसिड AHA मध्ये येतं. तर ते सुपरफिशियल डेड स्किन सेल्स आहेत, पिगमेंटेशन आहे, हायपर पिगमेंटेशन आहे, PIH म्हणजे पिंपल्स जे डाग पडतात त्याच्यासाठी त्याचा चांगला यूज होतो. सुपरफिशियल एक्सपोलेशन म्हणजे सुपरफिशियल स्किनचा जो लेअर आहे, डेड स्किन सेल्स वगैरे त्याने रिमूव्ह होतात. ते कसं वापरायचं? तेही तसंच सिरम बेसमध्ये असेल तर 3 to 4 ड्रॉप्स फुल फेसला नाईट ॲप्लिकेशन. त्यावर म्हणजे मॉइश्चरायझर वगैरे? कंपल्सरी मॉइश्चरायझर, सनस्क्रीन कंपल्सरी. तुम्ही काही यूज करा, ज्या दिवशी तुम्ही सिरम रात्री अप्लाय करताय त्याच्यानंतरची नेक्स्ट स्टेप मॉइश्चरायझर असणारच आहे. दुसऱ्या दिवशी कंपल्सरी मॉइश्चरायझर, देन सनस्क्रीन कंपल्सरी. आणि या सिरमवरून मॉइश्चरायझर लावू शकतो की? हो, नाईट ॲप्लिकेशनला या सिरमवरून आपण मॉइश्चरायझर लावू शकतो. म्हणजे हायपर पिगमेंटेशन ज्यांना आहे, हायपर पिगमेंटेशन आहे, मेलास्मा जसं की वांग, त्या पेशंटमध्ये आपण ग्लायकोलिक ॲसिड, कोजिक ॲसिड वापरू शकतो. सगळ्यात बोलला जाणारा प्रॉडक्ट आणि मला वाटतं या प्रॉडक्टविषयी ना भीती पण आहे सगळ्यांना आणि असं क्युरिओसिटी पण, म्हणजे कुतूहल पण आहे की नक्की वर्क करतं की नाही करतं, ते म्हणजे रेटिनॉल. त्याविषयी काय सांगतो? रेटिनॉल जे आहे ते खूप जास्त लावायची गरज नाही पडत आहे, कारण त्याचे जे अमाऊंट आहे ते पी साईज, म्हणजे जे आपली हरभऱ्याची डाळ असते तेवढं फक्त लावणं सफिशियंट आहे. खूप जास्त झालं तर ते स्किनवरती इरिटेशन येतात, स्किन इरिटेट होते आणि एक्सफोलिएशन पण जास्त होतं, त्यामुळे ड्रायनेस येण्याचे चान्सेस खूप असतात. तर काही लोकांमध्ये ते रेटिनॉल लगेच सूट नाही होत, तर त्यांच्यासाठी बेटर मेथड एक आहे की सँडविच मेथड. म्हणजे पहिला तुम्ही मॉइश्चरायझर अप्लाय करायचं, नंतर पी साईज रेटिनॉल आणि देन मॉइश्चरायझर. अच्छा. आणि हे फक्त रात्री? हो, रात्री. फक्त रात्री. नेक्स्ट डे तुम्ही मॉइश्चरायझर, सनस्क्रीन कंपल्सरी. अच्छा. हे आहे तेवढं गरजेचं, म्हणजे हे लावायला पाहिजे? अँटी एजिंग म्हणून बेस्ट आहे. आणि अबाव 30. याचे रिझल्ट्स किती दिवसांनी दिसतात? रिझल्ट दिसायला तर त्याचे कॉन्सन्ट्रेशन वेगवेगळे असतात, तर स्किनवरती पण डिपेंड राहतं, तुमचे लाईफस्टाईल, डाएट ह्याच्यावरती पण डिपेंड राहतं. फक्त ॲप्लिकेशन करण्यात काही पॉईंट नाही आहे, तुम्ही लाईफस्टाईल पण चेंज केली पाहिजे जर अर्ली एजिंग दिसत असेल तर. हे कोणी वापरलं पाहिजे, म्हणजे किती वयाच्या आणि किती? अबाव 30. अबाव 30 मेन वुमन मी लावू शकतो. AHA आणि BHA हे काय प्रॉडक्ट्स आहेत? AHA जे आहेत स्किनच्या वरच्या लेअरवरती काम करतं, BHA जे आहे ते सॅलिसिलिक, BHA म्हणजे सॅलिसिलिक ॲसिड, तर ते डीप जातं. डबल क्लेन्झिंग विषयी काय सांगायचं? ऑइल बेस क्लीन्झर आणि सेकंड वन आहे वॉटर बेस क्लीन्झर.
ऑइल बेसचा जो क्लीनर आहे तो मेकअप रिमूव्ह प्लस सनस्क्रीन जे आपण लावले ते सगळं रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला ऑइल बेस क्लीनर पाहिजे. त्याच्यानंतर जे डर्ट आहे जे आपल्या स्किनला सूट होतोय असा क्लीनर आपण यूज करू शकतो, जसे की जेंटल क्लीनर, खूप जास्त हार्श नाही. क्लेन्झर म्हणजे आपण एक नॉर्मली शब्द म्हणतो की फेस वॉश जो आपण फेस वॉश यूज करतो. ही कशी स्टेप असते आणि हे कोणी केलं पाहिजे डबल क्लेन्झिंग? ते खरंच तेवढे युजफुल आहे का? हो, युजफुल आहे. कारण सनस्क्रीन जे असतं, सनस्क्रीन रात्री वॉश आउट झालं पाहिजे, फेस वॉश केला पाहिजे. तर ऑइल बेस क्लीन जर यूज केला तर आपलं सनस्क्रीन निघणार आहे, बरोबर. प्लस आजकाल सगळे मेकअप करतात, मग तो मेकअप पण रिमूव्ह झाला पाहिजे. त्याचे डर्ट सगळे पार्टिकल्स पोर्समध्ये जाऊन प्रॉब्लेम फोर्स होऊन आपल्याला ॲक्नेचा प्रॉब्लेम फेस करावा लागतो. तर त्यासाठी आपल्याला ऑइल बेस क्लीन्झर म्हणजे तो यूज केला पाहिजे. आणि नेक्स्ट जो क्लीन्झर आहे तो मग वॉटर बेस, जे की डर्ट वगैरे क्लीन करतो. आपण आता सगळ्या सिरम्स किंवा क्रीम्स या सगळ्या आपण सुपरफिशियल म्हणजे जे स्किनच्या वरती लावले जाईल या गोष्टींविषयी बोलतो. पण जे हेल्दी स्किन किंवा हेल्दी पूर्ण बॉडी असण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे की फूड, म्हणजे अन्न खातो आपण, म्हणजे शरीराच्या आत काय गेलं पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं, तर ते वरती दिसून येईल. त्याचा किती संबंध आहे प्रॉपर पूर्ण हेल्दी स्किनसाठी, म्हणजे जे फूड खातो आणि काय खाल्लं पाहिजे, काय अवॉइड केलं पाहिजे? अवॉइड म्हणजे फास्ट फूड केले पाहिजे, ते अवॉइड. स्पायसी, ऑइली, खूप जास्त ऑइली असेल ते अवॉइड केलं पाहिजे. आणि त्याच्यात ॲड करायचं म्हटलं तर जे हेल्दी डाएट आहे, जसं की आपण घरी बनवलेलं व्हेजिटेबल सूप, फ्रूट्स, ड्रायफ्रूट्स, सीड्स. स्किन आणि हेल्थमध्ये सीड्स खूप इम्पॉर्टंट रोल करतात. म्हणजे प्रॉपर सगळं हेल्दीच लाईफस्टाईल ठेवली पाहिजे. पिंपल्ससाठी कम्प्लिटली वेगळं डाएट असं आहे? हो, वेगळं डाएट म्हणजे काही थोडेफार थिंग्स आहेत, गोष्टी आहेत की ते पिंपल्सच्या पेशंटमध्ये पूर्णपणे अवॉइड करतो. जसं की पनीर, चीज, डेअरी प्रोडक्ट्स, शुगर. पण याचे सगळ्यांवर परिणाम दिसून येतात की हे लाईक खूप असे थोडे? सगळ्यांवरती परिणाम दिसून येतात, सगळ्यांवरती, सगळ्याच्या स्किनला इम्पॅक्ट करतं हे शुगर. अर्ली एजिंगचं साईन. जास्त गोड खाल्लं तर ते होऊ शकतं. आणि डेअरी आपण जे म्हणलो की आता दूध वगैरे, कारण आपल्या भागात म्हणजे आपल्या गावाकडच्या स्पेशली लाईफस्टाईलमध्ये दूध हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट मानली जाते. त्याच्यामुळे पण पिंपल्सला वाढ होऊ शकते. फुल फॅट जे दूध असतं, जसं की आपण म्हणून साई सकट दूध, अच्छा, हां, ते इम्पॅक्ट करतं, त्याने पिंपल्स जास्त वाढतात. हां, त्याने पिंपल्स वाढतात. बॉडी हेअरसाठी तुम्ही स्पेसिफिकली काय रेकमेंड करा सगळ्यांना, की आता शेविंग आहे, वॅक्सिंग आहे, इव्हन लेझर ट्रीटमेंट्स आणि हेअर रिमूव्हल क्रीम्स जे मला वाटतं अजूनही वापरले जातात. हेअर रिमूव्हल क्रीम, स्प्रे. मग याविषयी तुम्ही काय रेकमेंड कराल? तर वॅक्सिंग लॉंग लास्टिंग आहे, पण ते वॅक्स जे असतं जेव्हा हॉट असतं तसंच बॉडीवर जर अप्लाय झालं तर त्याचं हायपर पिगमेंटेशन होऊ शकतं. जसं की बॉडीला बर्न बसून, स्किनवरती बर्न बसून हायपर पिगमेंटेशन होऊ शकतं. आणि दुसरं शेविंग बेटर मेथड आहे, म्हणजे शेविंग इज सेफ. बट त्याच्यामुळे पण कधी कधी काय होतं, रेझर जे आहे ते व्यवस्थित कॅरी नाही केलं तर इनग्रोन हेअर्स म्हणजे हेअरची जी ग्रोथ आहे ते आतल्यात होऊ शकते. आणि त्याच्यामुळं मग टायनी बम्स वगैरे म्हणजे पिंपल्स, त्याला इन्फेक्शन होऊ शकतं. पिंपल्स पण होऊ शकतात बॉडीपासून. हां, शेविंग करतो आपण त्याच्यामुळे. मग यासाठी लेझर ट्रीटमेंट इज बेस्ट ट्रीटमेंट. इफेक्टिव्ह हो, खूप इफेक्टिव्ह आहे. म्हणजे जे बाकीचे ट्रीटमेंट करतो आपण, वॅक्सिंग, शेविंग, थ्रेडिंग, त्याच्यापेक्षा लेझरचा जो इफेक्ट आहे तो लॉंग लास्टिंग आहे. पेन किती होते याच्यामध्ये, किती त्रास होतो का लेझर ट्रीटमेंट? एरियावरती डिपेंड राहतं आणि स्किनवरती पण डिपेंड राहतं. सेन्सिटिव्ह स्किन असेल तर नॉर्मली त्रास होतो जास्त. हां, जर लेझर चांगल्या FDA अप्रूव्ड वगैरे असतील तर त्रास कमी होतो. FDA अप्रूव्ड वगैरे नसतील, लोकल असतील तर त्याच्यामुळं हायपोपिगमेंटेशन पण होऊ शकतं पेशंटमध्ये. हायपोपिगमेंटेशन म्हणजे काय,
जे हेअरला टार्गेट करता करता लेझर स्किनला पण टार्गेट करतं, त्यामुळे व्हाईट पॅचेस येऊ शकतात जर लेझर FDA अप्रूव्ड नसेल तर. पण हे आता पेशंट्सला कसं समजणार, मग त्यासाठी त्यांना प्रॉपर डॉक्टर गाईड करणं गरजेचं आहे, प्रॉपर डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे. म्हणजे असं आता अशाही लेझर इव्हन टॅटू रिमूव्हलचं पण लेझर असतं, तर टॅटू रिमूव्हल मध्ये पण तेच होतं. जर लेझर प्रॉपर FDA अप्रूव्ड वगैरे नसेल तर त्याचं पण हायपोपिगमेंटेशन म्हणजे व्हाईट पॅचेस पडू शकतात. जसं की टॅटूला टार्गेट करता करता स्किन पण टार्गेट होतेच आहे, तर ते पण हायपोपिगमेंटेशन मध्ये जाऊ शकतं पेशंट. जे नॅचरल कलर आहे त्याच्यापेक्षा व्हाईट होऊ शकतो जिथं जिथं ते लेझरचे स्पॉट पडले तिथे. सेम तसाच त्रास हातावर किंवा पायावर जर लेझर ट्रीटमेंट करायची असेल तर नाही तसंच होत. नाही होत. नाही. मग जास्त सेन्सिटिव्ह जे पॅचेस आहेत ते कोणते नक्की, म्हणजे जिथे त्रास होऊ शकतो? अप्पर लिप्स, दुसरा अँड्राम्स. पण अँड्राम्सला पण अप्पर लिप्स एवढा त्रास नाही होत. त्याचे हेअर जे आहे ते थिक असतात. हार्मोन्समुळे जे हेअर ग्रोथ झालेली असते फेसवरती हार्मोन्सची, तर त्या पेशंटमध्ये पण लेझरचा नॉर्मली त्रास होतो. म्हणजे जास्त जेवढे जास्त थिक Thick, त्यांना हां. जास्त त्रास होतो. ब्लॅक कलरमध्ये जेवढे जास्त असतील थिक असतील त्यांना लेझरचा त्रास होतो. पण तो बेरेबल असतो, सहन होण्यासारखा असतो. आता आपण स्किन आणि बॉडी इश्यूज वगैरे सगळ्या टाईप केलं, पण आता केसांच्या रिलेटेड जर म्हणले प्रॉडक्ट्स तर शॅम्पू आहे, प्री शॅम्पू, कंडिशनर, मास्क, प्री शॉवर पण ट्रीटमेंट्स काही असतात की सिरम्स लावू शकता वगैरे. अगेन सेम क्वेश्चन आपल्याला उभा राहतो की हे सगळं वापरणं गरजेचं आहे, ते योग्य आहे का? तर एकदम बेसिक की ज्याने हेल्थ चांगली राहू शकते केसांची, कोणी कोणता प्रॉडक्ट वापरला पाहिजे? हेअरमध्ये म्हणाल तर सल्फेट फ्री, पॅराबेन फ्री असे जे शॅम्पू आहेत ते यूज केले पाहिजे, ज्याच्यात प्रिझर्वेटिव्ह थोडे कमी असते. आणि दुसरं म्हणजे रिडेन्साइल, ॲनाकिन, हे जे कंटेंट्स आहेत ते असतील तर अजून बेटर आहे, जे हेअर ग्रोथसाठी सपोर्टिव्ह आहेत शॅम्पूसाठी. शॅम्पूसाठी. आणि कंडिशनर म्हणाल तर ज्याचे ड्राय फ्रिझी हेअर्स आहेत, नॉर्मल हेअर्सला पण यूज करू शकतो आपण कंडिशनर, पण ज्याचे ड्राय फ्रिझी हेअर्स आहेत तर त्यांनी रिव्हर्स कंडिशनर केलेलं बेटर राहतं. जसं की ड्राय हेअरवरती कंडिशनरचा मास्क लावून द्यायचा, 2 तासानंतर हेअर वॉश नॉर्मल वॉटरनी हेअर वॉश करायचा, तर हेअर डॅमेज होत नाही त्याच्यामुळे. जे खूप जास्त ड्राय झाले ते नॉर्मल व्हायला मदत होते. आणि हेअर वॉश केल्यानंतर परत लावायचं कंडिशनर की नाही केलं? नाही, लावू शकतो, पण आपल्याला नॉर्मल वॉटरनीच हेअर वॉश करायचं आहे, शॅम्पू यूज करायचाच नाही. ओके. जर खूप जास्त ड्राय फ्रिजे असतील तर वीकली एकदा पण करू शकतो. मग हे हेअर कंडिशनर योग्य की हेअर मास्क चांगला आहे केसांसाठी? मग तर दोन्ही पण बेटरच आहे, पण तुम्ही कोणतं यूज करताय त्याच्यावरती डिपेंड आहे. केसाचं टेक्स्चर जसं आहे तसे प्रोडक्ट यूज केले पाहिजे. हेअर ऑइलला ना प्रॉपर असं निगेटिव्ह साईडकडे जास्त पोर्ट्रे केलं जाते की बरेच जण असेही म्हणतात की जेवढं जास्त तुम्ही तेल लावता तेवढं हेअर तुमचे खराब होतात, केस खराब होतात. तर हे खरंच आहे का? हेअर खराब होत नाही, पण फेस खराब नक्की होतो. ज्याची ऑइली स्किन आहे त्याचे पिंपल्स वगैरे वाढू शकतात. जे ऑइल रात्रभर राहिलेलं असेल आपल्या केसांवरती, प्लस डॅन्ड्रफचा इश्यू वाढू शकतो जे हेअर ऑइल जर रूटला लावला आपण तर. आणि दुसरं म्हणजे हेअर ऑइल असं नाही आहे की डॅमेज करतं. हेअर ऑइल तुम्ही बिफोर वॉश 20 to 25 मिनिट्स अप्लाय करू शकता ॲज अ कंडिशनर म्हणून. फक्त एक लाईक आपण म्हणू अप्रॉक्सिमेटली अर्धा तास, केस धुण्याच्या आधी अर्धा तास इनफ आहे, दररोज लावण्याची गरज नाही. ओके. आता हेअर सिरम सुद्धा आलेले आहेत की जेवढे जास्त तुम्ही सिरम्स लावचाल आणि तेवढं तुमची हेअर ग्रोथ पण होते, म्हणजे केसही वाढतात आणि केस चांगलेही होतात. तर ते खरंच युजफुल आहेत का? हो, काही हेअर ग्रोथ सिरम जे आहे ते युजफुल आहे. जसं की ज्यामध्ये प्रोकॅपेल, ॲनाजेन, रिडेन्साइल जे असतं, ज्या हेअर ग्रोथ सिरममध्ये हे इन्ग्रेडियंट आहेत तिथे हेअर ग्रोथ नक्की होते. पण 1 मंथमध्ये वगैरे असं काही नाही आहे. आणि हेअर ग्रोथ होते पण 1 मंथमध्ये नाही.
त्याचे जे रिझल्ट आहेत 2 मंथ 3 मंथ नंतर दिसायला लागतात. म्हणजे स्लो काम करतं पण करतं. स्लो काम करतं पण करतं. सगळ्यांना असा कुतूहल असणारा प्रश्न आहे की कोरियन स्किन काय असते आणि आपण ते अचीव्ह करू शकतो. कोरियन स्किन आपण अचीव्ह करू शकत नाही, कारण इंडियन स्किन टोन कोरियन स्किन टोन डिफरंट आहे. बरोबर. कोरियन स्किन होणं म्हणजे आपल्या स्किनमध्ये काय चेंजेस होतात, फक्त की ग्लो येतो, हायड्रेट स्किन होणं, प्लम्पी वाटणं, दॅट्स इट. त्याच्यापेक्षा वेगळं कोरियन सारखी स्किन आपली होणं शक्य नाही. आता उन्हाळा पण जवळ येईलच आणि लग्न सराईचे पण हे उन्हाळ्यातच आपल्याकडे जास्त लग्न होत असतात आणि एप्रिल मे मध्ये आपल्याकडे प्रचंड उन्हाळा असतो, प्रचंड घाम येतो. तर उन्हाळ्यामध्ये काय अशी स्पेशल काळजी घ्यायला पाहिजे स्किनसाठी, स्पेशली ड्राय? प्रॉपर हायड्रेशन, जसं की पाणी 4 ते 5 लिटर वगैरे पिलं पाहिजे. डाएटमध्ये व्हेजिटेबल्स, फ्रुट्स थोडे वाढवले पाहिजे. आणि तिसरं म्हणजे जे हीटचे प्रोडक्ट आहेत, म्हणजे ज्याच्यामुळे हीट वाढते, उष्णता वाढते, असे पदार्थ थोडे स्किप केले पाहिजे. आणि दुसरं म्हणजे स्किन केअर केलं पाहिजे, थोडे फेशियल वगैरे 6 मंथ बिफोर फेशियल केले पाहिजे. लेझर हेअर रिमूव्हल पण स्टार्ट करू शकता तुम्ही जर तुम्हाला पाहिजे असेल तर 6 मंथ बिफोर ब्राईडसाठी. इम्पॉर्टंट म्हणजे नवीन प्रोडक्ट त्यांनी सांगितलं म्हणून नवीन प्रोडक्ट ट्राय नाही केले पाहिजे. त्याने फायद्यापेक्षा जास्त तोटा पण होऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं की प्रेग्नन्सीसाठी स्किन केअर आणि प्रेग्नन्सी ह्या गोष्टी म्हणजे भीतीही असते मनात की जे आपण काय यूज करायचं, ते बाळावर परिणाम होणे त्या गोष्टी. तर तसे कोणते इन्ग्रेडियंट्स आहेत का? नियासिनामाइड प्रेग्नन्सीमध्ये सेफ आहे. दुसरं व्हिटॅमिन सी पण सेफ आहे. देन हायलुरॉनिक ॲसिड ते पण सेफ आहे. ते हायड्रेशनसाठी खूप बेटर आहे. आणि दुसरं म्हणजे जे मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन म्हणाल तर फिजिकल सनस्क्रीन न वापरता मिनरल सनस्क्रीन यूज केलं पाहिजे. त्याचे SPF 50 आणि PA रेटिंग 3++ पाहिजे प्रत्येक सनस्क्रीन. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे की जे स्ट्रेच मार्क येतात प्रेग्नन्सीमध्ये, त्याच्यासाठी प्रिकॉशन म्हणून मॉइश्चरायझर हेवी वापरलं पाहिजे. जे स्किन स्ट्रेच होते त्याला हायड्रेशन मिळालं पाहिजे, जेणेकरून आपण जे स्ट्रेच मार्क होणार आहेत ते थोडे कमी प्रमाणात होते. थिक मॉइश्चरायझर म्हणजे जे एकदम असे क्रीम, कोको बटर, शिया बटर ज्याच्यात आहे असे मॉइश्चरायझर वापरले पाहिजे. पण ते एकदम सेफ आहे, त्याला वेगवेगळे साईड इफेक्ट्स नाही. फक्त रेटिनॉल नाही यूज करू शकत. बाकी सगळे जे मी सांगितले तेवढेच फक्त सिरम वगैरे आपण यूज करू शकतो प्रेग्नन्सीमध्ये. आजकाल ना डॉक्टर यूट्यूबवर पण मी बऱ्याच ते ASMR जे व्हिडिओज येतात की एकदम 10 स्टेप्स स्किन केअर रुटीन असतात, 20-25 स्टेप. एकतर एवढा वेळ पण नाही आहे कुणाला आणि इतकं स्किन केअर करायचं म्हणजे ते एक्झॉस्टिव्ह पण होऊन जातं की लेअरवर लेअर. तर ती गोष्ट खरंच कामी येते, म्हणजे ती युजफुल आहे की ती जस्ट नाही. बेसिक स्किन केअर जे असतं ना ते जरी केलं तरी तुमच्या स्किनवरती त्याचा हे म्हणजे रिझल्ट दिसायला लागतो. जसं की माइल्ड क्लिन्झर, नॉर्मल स्किन आहे, माइल्ड क्लिन्झर, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन मॉर्निंगला, देन नाईटला क्लिन्झर, व्हिटॅमिन सी सिरम वगैरे तुम्ही यूज करू शकता. सिरम देन मॉइश्चरायझर, दॅट्स इट. ऑइली स्किन आहे तर सॅलिसिलिक बेस जो फेस वॉश आहे, क्लिन्झर आहे ते. देन ऑइली स्किन आहे तर जेल बेस सनस्क्रीन तुम्ही यूज करू शकता. म्हणजे देन मॉइश्चरायझर देन सनस्क्रीन. आणि नाईट ॲप्लिकेशनला पण सेम रुटीन, फक्त विदाउट सनस्क्रीन, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन. इतकं म्हणजे लॉंग रुटीन करत बसण्याची गरजच नाही. जर तुमचे हायपर पिगमेंटेशन आहे तर तुम्ही ग्लायकॉलिकचं सिरम वापरा, कोजिक ॲसिडचं सिरम वापरा, देन मॉइश्चरायझर देन सनस्क्रीन. पण जर तुमची स्किन नॉर्मल आहे तर तुम्ही फक्त मॉइश्चरायझर सनस्क्रीनवरती पण होऊ शकतो. आपल्याकडे जे असे घरगुती उपाय म्हणून आपण करतो की हळद, की खूप जास्त आपण त्याचा ट्रेंडमध्ये हळद होऊ शकतो यूज. तर हळद सगळ्याला सूट होते ते, कारण हळद चांगली आहे, अँटीबॅक्टेरियल आहे. पण आजकाल हळद पण खूप केमिकल वगैरे त्याच्यात येतं कलरसाठी वगैरे. तर ते केमिकलमुळे पण आपल्याला ॲलर्जिक रॅश होऊ शकते, रेडनेस येऊ शकतो. तर हळद पण तितकी सेफ नाही आहे.
जे की या केमिकल्समुळं. हा, आणि हे कच्चं दूध किंवा कॉफी वापरतात, ॲलोवेरा लावतात. कॉफी जे आहे ते खूप जास्त घासली गेली त्वचेवरती, रब झालं तर मायक्रो इंजुरी होऊ शकतात, त्यामुळे हायपरपिगमेंटेशन पण होऊ शकतं. सो असे होम रेमेडीज काही जे तुमच्या मतानुसार सेफ पण आहेत आणि रिझल्ट. हा, आता मुलतानी माती ओके. तर ऑइली स्किनसाठी बेटर आहे. जे स्किनवरती एक्सेस ऑइल आहे ते ॲब्सॉर्ब करून घेतात ओके. मुलतानी माती. ओके. आणि असं काही पिगमेंटेशन किंवा स्किन जर समजा फेअर करायची, लाईट करायची असेल तर त्यासाठी ट्रीटमेंट्सच योग्य आहेत की काही ट्रीटमेंट्सच योग्य आहेत. ॲलर्जिक रिॲक्शन आलं, काही झालं तर त्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेतलेला कधीही बेटर राहतो. आणि त्याच्यात पण खूप सारं स्किन केअर, खूप सारे प्रोडक्ट असं नाहीये ना. मॉइश्चरायझर, सनस्क्रीन बेसिक आहे, ते तुम्ही अफोर्ड करू शकता. डॉक्टर, लास्ट क्वेश्चन, आणि जो मला वाटतं हा सगळ्यांना रिलेटेबल होईल, की एकदम बेसिक आणि एकदम अफोर्डेबल, म्हणजे जे सगळ्यांना परवडेल काही प्रॉडक्ट्स सुचवू शकता का सगळ्यांसाठी, जे सगळ्यांना सूट होतील? बेसिक म्हटलं तर जे नॉर्मल स्किन आहे, ड्राय स्किनसाठी आहे, तर त्यांच्यासाठी तुम्ही माइल्ड क्लिन्झर यूज करू शकता. देन जे मॉइश्चरायझर आहे ते मॉइश्चरायझर यूज करू शकता. आणि देन सनस्क्रीन. नाईटला पण सेम रुटीन, जसं की माइल्ड क्लिन्झर, देन मॉइश्चरायझर, दॅट्स इट. आणि जे ऑइली स्किन आहे त्याला सॅलिसिलिक बेस क्लिन्झर, देन मॉइश्चरायझर आणि जेल बेस सनस्क्रीन मॉर्निंगला, आणि नाईटला सॅलिसिलिक ॲसिड बेस क्लिन्झर, देन मॉइश्चरायझर. तर खूप जास्त सिस्टिक एक्ने तर त्यांच्यासाठी मग सॅलिसिलिक ॲसिडचं जे सिरम मिळतं ते पण यूज करू शकता तुम्ही नाईटला. पण अति जास्त असेल तर ते डॉक्टरांच्या डॉक्टरच्या कन्सल्ट. थँक्यू सो मच डॉक्टर, तुम्ही खूप वेळ दिला आणि खरंच खूप छान मार्गदर्शन.